दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आरक्षणाचा प्रश्न होता त्यावेळेस आमच्या सगळ्यांना बोलवून चर्चा त्यावेळेस झाली होती। त्यानंतर हे आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये उपोषण सुरू झालं, परंतु सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही। काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजानं तुम्ही दिलं ते सांगितलं नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेतली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला या सगळ्या गोष्टीचं आधी माहिती दिली असती तर निश्चित आम्ही काल बैठकीत गेलो असतो आणि सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि चर्चेपासून पळ काढते अशा प्रकारची स्थिती। नवी मुंबईमध्ये जेव्हा गेले तेव्हा मुख्यमंत्री एकटेच गेले सगळे सोयऱ्याचा आदेश घेऊन। त्यानंतर आरक्षणाच्या 10%ला आम्ही पाठिंबा दिला, परंतु सरकार स्वतः क्रेडिट करण्याचा प्रयत्न करते। कधी त्यांनी सांगितलं नाही की एकमतानं आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून ज्यावेळेस या पद्धतीनं अडचण येतात, मला असं वाटतं या संदर्भात महाविकास आघाडीने सुस्पष्टपणे भूमिका दोन्ही सभागृहामध्ये काल मांडलेली आहे। आमची भूमिका अतिशय सुस्पष्टपणे सरकार या विषयाकडून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करते असं आमचं मत आहे।